आमच्या शेजारी एक छोटूसा नवीन मेंबर आलाय. कोण आलाय ते मी सांगणारच आहे, पण आज सकाळी झाडांना पाणी घालायची ड्युटी माझ्याकडे आली आहे. आता तुम्ही म्हणाल की यांच्याकडे भरपूर झाड आहेत, तर असं काहीच नाहीये. फक्त 2 वांग्याची झाडं, एक बनारसी पानचं वेल आणि वालाच्या शेंगाचं वेल एवढेच झाड आहेत. आधी भरपूर वांग्याची झाडं होती, त्याला भरपूर वांगे येत होते, पण आता ते सगळे झाडं मेलीत. आता हे 2च वांग्याची झाडं राहिली आणि त्याला पण एखादा कुठं वांगा लागतोय फक्त बस. आणि आठवडा झालाय वालाच्या शेंगा तोडून, परत आता वाल लागायला लागलीये. आता 2 दिवसात परत ह्या वाल्याच्या शेंगा तोडाव्या लागतील, नाहीतर माकडे येऊन परत हे वाल्याचे शेंगा सगळे खाऊन टाकतील. आणि आज मी सोयाबीन वड्याची भाजी बनवणार आहे आणि मी नेहमी बनवते त्यापेक्षा जरा वेगळी बनवणार आहे. ही भाजी मला जरा चटपटीत अशी बनवायचा विचार आहे, पण बघू बनते की नाही. प्रयत्न तर तो सुरू आहे. माझ्या प्रयत्नाला यश मिळालं म्हणजे मी पास झाले. आता तिकडे भाजी तर होते, पण चला मी तुम्हाला आमच्या शेजारी एक छोटूसा नवीन मेंबर आलाय त्याला दाखवते. हा मांजरीचा खूप छोटासा पिल्लू आहे आणि याला येऊन फक्त 8च दिवस झालेत आणि मी बाहेर जरा फेरफटका मारून आली होती. तोपर्यंत इकडे घरात भाजी पण तयार झाली. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला परत भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.